Welcome student in this mathematics lecture series. In this lecture we learn examples of order and degree of differential equation, also formation of differential equation and methods of finding solution of differential equations. This first example of finding order and degree of differential equation. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री कशी फाइंड करायची ते पहा. या पद्धतीचं इक्वेशन दिलेलं आहे. सोल्युशन ऑफ दिस इज गिव्हन इक्वेशन d2y by dx2 which is equal to y plus dy by dx raised to 3/2. आता ऑर्डर आणि डिग्री लिहिण्यापूर्वी याच्यामध्ये जर अशा पद्धतीची फ्रॅक्शन पॉवर असेल तर ते आपल्याला रिमूव्ह करायची. हे 3/2 आहे, हे 2 कॅन्सल करण्यासाठी वी हॅव टू टेक स्क्वेअर. सेकंड पॉवर म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ बोथ साइड. याच्या दोन्ही बाजूचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे लेफ्ट हँड साइड स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँडेड साइड स्क्वेअर. लेफ्ट हँडला d2y by dx2 दिस इज y plus dy by dx raised to 3/2. Now here we have to use laws of indices. That means a raised to m raised to n म्हणजे काय, तर a raised to m into n. हे इंडेक्स रेस्ड टू इंडेक्स आहे म्हणजे या दोन्हीचं या ठिकाणी प्रॉडक्ट होईल. सो दिस 2 and 2 will get cancelled. So this will be d2y by dx2 bracket square is equal to y plus dy by dx raised to 3. आता ऑर्डर आणि डिग्री लिहिण्यापूर्वी याच्यामध्ये कुठलेही फ्रॅक्शन पॉवर किंवा या पद्धतीचं स्क्वेअर रूट साइन त्याच्यातून रिमूव्ह करायचे. ही फ्रॅक्शन पॉवर रिमूव्ह केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर यू हॅव टू ऑब्झर्व द डेरिव्हेटिव्ह. हे dy बाय dx आहे, दिस इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि d2y बाय dx2 दिस इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वी कॉल दिस ॲज अ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हाच काय आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर आणि डिग्री लिहिताना हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ऑर्डर आणि डिग्री लिहायची. म्हणजे हे 2 जे आहे दिस इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर. हे ब्रॅकेटच्या बाहेरची जी पॉवर आहे दिस इज कॉल्ड ॲज अ डिग्री. सो दिस इज ऑर्डर अँड डिग्री ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि ह्याचीच ऑर्डर आणि डिग्री म्हणजे दिलेल्या इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री असते. सो वी राईट ऑर्डर इज इक्वल टू हिअर 2 अँड डिग्री इज इक्वल टू 2. सिमिलरली सी दिस एक्झाम्पल. या ठिकाणी फ्रॅक्शन पॉवर आहे, या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे. सो सी हाऊ टू फाइंड सोल्युशन, हाऊ टू राईट डिग्री अँड ऑर्डर. d2y by dx2 इज इक्वल टू हे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय, तर पॉवर 2 आहे, 1/2 आहे, y मायनस dy बाय dx. किंवा याचं स्क्वेअर रूट रिमूव्ह करायचं असेल वी हॅव टू टेक, याचं काय करावं लागेल, टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचा स्क्वेअर घ्यायचा आहे. सो लेफ्ट हँड साइड स्क्वेअर इज d2y by dx2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू दिस इज स्क्वेअर रूट ऑफ y मायनस dy by dx, y मायनस dy by dx याचा स्क्वेअर. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड. नेक्स्ट स्टेप, पुढच्या स्टेपला हे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट विल गेट कॅन्सल. दॅट मीन्स वी गेट dy by y minus dy by dx. Now this equation is free from this square root sign. याच्यातून स्क्वेअर रूट साइन किंवा याच्यातून फ्रॅक्शन पॉवर आपण रिमूव्ह केली. नाउ वी राईट इट्स ऑर्डर अँड डिग्री. सो दिस इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy by dx, d2y by dx2 this is second order derivative. The second order derivative this is nothing but highest order derivative. यालाच काय म्हणतो आपण, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता दिस d2 दिस 2 दिस इज ऑर्डर आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे त्याला आपण डिग्री असं म्हणतो. सो दीज आर द ऑर्डर अँड डिग्री ऑफ गिव्हन इक्वेशन. सो वी राईट ऑर्डर इज इक्वल टू order is equal to 2 and degree is also is equal to 2. See this next example of formation of differential equation. What is example? Form differential equation by limiting arbitrary constant.
by limiting arbitrary constant y is equal to solution of this y is equal to a cos x plus b sin x. Let y is equal to हे दिलेले इक्वेशन आहे त्याला इक्वेशन 1 म्हणा. y is equal to a cos x plus b sin x. कॉल दिस इज 1. आता या ठिकाणी a आणि b आहेत. दिस a and b, this is called as a arbitrary constant. a and b are arbitrary constant. आता ही संख्येने किती आहेत? नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू 2. सो वी डिफरन्शिएट इक्वेशन 1. डिफरन्शिएट याचं फॉर्मेशन करण्यासाठी डिफरन्शिएट गिव्हन इक्वेशन 1 2 टाइम्स. हे इक्वेशन 1 या ठिकाणी 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, 2 वेळा डिफरन्शिएट करायचं. सो देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल वी राइट differentiate equation 1 with respect to x. So d by dx of left hand side y is equal to d by dx of right hand side, that is a cos x plus b sin x. आता या ठिकाणी या दोन टर्म्स आहेत, इथे ॲडिशन आहे. वी ऑपरेट दिस d by dx ओवर each term. d by dx of a cos x plus d by dx of b sin x. ॲडिशन प्रत्येकावरती ऑपरेट करा. नेक्स्ट स्टेप, दिस a and b आर कॉन्स्टंट. हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत, ऑपरेटरच्या बाहेर घ्या. a इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस b इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. नाउ वी राइट डेरिव्हेटिव्ह. हे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, d by dx of cos x and d by dx of sin x. So which is equal to a into d by dx of cos x is minus sin x plus b into d by dx of sin x is cos x. So which is equal to minus into a, that is minus a sin x plus b cos x. So this is value of dy by dx. You call this equation number 2. आता हे एकदा डिफरन्शिएट झालं dy बाय dx. सो अगेन वी डिफरन्शिएट. वी हॅव टू डिफरन्शिएट इट 2 टाइम्स. हे 2 वेळा डिफरन्शिएट झालं. हे आज आणखी एकदा डिफरन्शिएट करायचं. सो वी राइट हियर अगेन डिफरन्शिएट. अगेन डिफरन्शिएट 2 विथ रिस्पेक्ट टू x. सो डी बाय dx ऑफ डेरिव्हेटिव्ह घेत असताना दोन्ही लेफ्ट आणि राईट साईडचं घ्यायचं आहे. डी बाय dx ऑफ dy बाय dx, लेफ्ट साइडला dy बाय dx आहे, विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ राइट हँड साइड, दॅट इज मायनस a sin x प्लस b cos x. नाउ d by dx ऑफ दिस d by dx ऑफ dy by dx means second order derivative d2y by dx2, विच इज इक्वल टू या ठिकाणी या दोन टर्म्सचे ॲडिशन आहे. सो ऑपरेट वी हा डी बाय डी एक्स ऑपरेट ओव्हर ईच टर्म, हा प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करायचा. मायनस ए साइन एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी कॉस एक्स. नाउ विच इज इक्वल टू डी टू वाय बाय डी एक्स टू, विच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप. दिस मायनस ए अँड बी आर कॉन्स्टंट. हे दोन्ही इथं ऑपरेटरच्या परत एकदा आधीच्या नियमानुसार दिस इज कॉन्स्टंट इंटू फंक्शन के यूचा रोल वापरायचा आहे. डी बाय डी एक्स of ku is equal to k into d by dx of u. We take constant outside. k असेल तर तो बाहेर घ्यायचा. That means minus a d by dx of sin x plus b d by dx of cos x. Next step, d2y by dx2 is equal to minus a. We write a derivative. हे d by dx of sin x आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्सची किंमत लिहिली. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. दिस इज मायनस ए कॉस एक्स प्लस इंटू मायनस मायनस बी साइन एक्स. हियर इज मायनस, हियर इज ऑल्सो मायनस. टेक मायनस साइन आउटसाइड. दिस इज ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स, विच इज इक्वल टू मायनस. आता ही ब्रॅकेट, this bracket is nothing but y, a cos x plus b sin x. This a cos x plus b sin x is a value of y. So we write here y. We call this is from
1. So we get d2y by dx2 is equal to y, आणि y राईट ला लेफ्टला घ्या, d2y by dx2 plus y is equal to 0. This is required differential equation. Now see this next example of formation of differential equation. Y is equal to a raised to x plus b raised to minus x. Solution of this, let y is equal to a e raised to x plus b raised to minus x. Call this is equation number 1. आता यामध्ये a आणि b, these are two arbitrary constant. This a comma b, this is called as a arbitrary constant. आता हे किती संख्येने आहेत? Number of arbitrary constant is equal to 2. So we differentiate, याचा differential equation फॉर्म करण्यासाठी we differentiate equation 1 2 times. हे equation 1 काय करायचे? 2 times differentiate करायचे. So step first, differentiate first. That means differentiate equation 1. So we get d by dx. Differentiate equation 1 with respect to x, with d by dx of left hand side y is equal to d by dx of right hand side a e raised to x plus b e raised to minus x. आता या ठिकाणी हे दोन टर्म्स आहेत. So we operate this d by dx over each term, which is equal to d by dx of a e raised to x plus d by dx of b e raised to minus x. नेक्स्ट स्टेप मध्ये हे a आणि b हा कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड दिस ऑपरेटर. हे d बाय dx ऑपरेटरच्या बाहेर घ्या. सो वी राईट a इंटू d बाय dx ऑफ e रेस टू x प्लस b इंटू d बाय dx ऑफ e रेस टू मायनस x. नाव यूज डेरिव्हेटिव्ज, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज. d बाय dx ऑफ e रेस टू x इज e रेस टू x, आणि d by dx of e raised to minus x is minus e raised to minus x. e raised to minus x. e raised to minus x असेल तर या मायनस एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचे, त्याच्यामुळे तो मायनस साइन येतं. रिमेंबर दिस, हे फक्त लक्षात ठेवा. d by dx of e raised to x e raised to x, d by dx of e raised to minus x minus e raised to minus x. So therefore we get a d by dx of e raised to x, that is e raised to x, plus this b into e raised to minus x, that's a derivative of minus e raised to minus x. So what we get, dy by dx is equal to a e raised to x minus, take product, हे प्लस आणि मायनस त्याचा प्रोडक्ट घ्या, मायनस b e raised to minus x. So this is value of dy by dx. Once again differentiate with respect to x. So we get d by dx of dy by dx is equal to d by dx of a e raised to x minus b e raised to minus x. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड. आता हे डी बाय डीएक्स ऑफ डी वाय बाय डीएक्स म्हणजेच काय तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डीएक्स टू विच इज इक्वल टू, या ठिकाणी ऍडिशन आहे दोन टर्म्सची. सो ऑपरेट दिस डी बाय डीएक्स ओव्हर ईच टर्म, प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करा. डी बाय डीएक्स ऑफ ए ई रेस टू एक्स मायनस डी बाय डीएक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स, अगेन सॉरी बी ई रेस टू मायनस एक्स. अगेन दिस ए, हा ए आणि बी कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड द ऑपरेटर लाईक दिस. या पद्धतीने त्याला ऑपरेटरच्या बाहेर घ्या. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स मायनस, टेक बी ऑल्सो आउटसाइड, बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. नाउ राइट डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स विच इज इक्वल टू ए इंटू, याची व्हॅल्यू आहे ई रेस टू एक्स मायनस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स इज मायनस ई रेस टू मायनस एक्स. So this is value of d2y by dx2 which is equal to a e raised to x, this minus into minus product plus b e raised to minus x which is equal to, now this value is nothing but y. a e raised to x b e raised to minus x is equal to y from equation 1.
So we write this as a y from equation 1. So this is value of d2y by dx2. Therefore we get d2y by dx2 minus y, take y to this left hand side, is equal to 0. This is required differential equation. In this way we form a differential equation. See this next example of method of finding solution of differential equation. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे एक्झाम्पल आहे. कसं सोडवायचं बघा. सॉल्व व्हॉट इज आस्क्ड, सॉल्व 1 + x² dx - y dy is equal to 0. लेट दिस इक्वेशन 1 + x² dx - y dy is equal to 0. आता हे जे इक्वेशन आहे ते या फॉर्म मध्ये आहे. f1 of x dx minus or plus f2 of y dy is equal to 0. म्हणजे with respect to x this is function of x, with respect to x function of, या ठिकाणी function of y only, the x only and here y only. So which is in VSF या फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणायचे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणायचे, विच इज VSF. आणि एकदा ते VSF मध्ये असेल देन इट्स जनरल सोल्युशन is given by integration of f1x dx plus integration of f2y dy is equal to 0. म्हणजे फक्त इक्वेशन या VSF मध्ये याला डायरेक्ट इंटिग्रेट करायचे या पद्धतीने. इंटिग्रेशन ऑफ 1 + x² dx minus integration of y dy is equal to c. Now this is 1 + x². या ठिकाणी या दोन टर्म्स आहेत 1 आणि x². सो ऑपरेट दिस इंटिग्रेशन ओव्हर ईच टर्म. हे इंटिग्रेशन प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करायचं या पद्धतीनं. इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x² dx मायनस दिस इंटिग्रेशन ऑफ y dx इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी वी यूज पॉवर फंक्शन x⁴n. इंटिग्रेशन इज x⁴n + 1 upon n + 1 + c. This is integration of 1. Integration of 1 is x. So first write या 1 चे इंटिग्रेशनला x प्लस x², इथे x⁴n आहे. Here n is equal to 2. So put n is equal to 2 here. So we get x⁴2 + 1 upon 2 + 1 minus here integration of y dx, integration of y dy. ही y ची पॉवर या ठिकाणी 1 आहे. सो हिअर n इज इक्वल टू 1. पुट n इज इक्वल टू 1. या फॉर्म्युल्यामध्ये n ची किंमत फक्त 1 ठेवायची. y⁴ 1 + 1 upon 1 + 1 is equal to c. So what we get, x plus this is x³ upon 3 minus y² upon 2 is equal to c. So this is required general solution of given differential equation. See this next example. What is asked, solve this differential equation. This is sec² of x tan y dx plus this is sec² of y tan x with respect to y is equal to 0. आता हे इक्वेशन आपल्याला व्हेरिएबल सेपरेबलला with respect to x convert this given equation into variable separable form. या ठिकाणी with respect to x remove this term of tan y. इथं with respect to y आहे, ही tan x ची टर्म काय करायची, रिमूव्ह करायची. आणि ते रिमूव्ह करण्यासाठी we divide both side by, जी टर्म रिमूव्ह करायची त्याचे प्रोडक्टने डिवाइड करायचं. इथलं tan y रिमूव्ह करायचे, त्यासाठी tan y ने डिवाइड करा. हिअर remove this tan x, so divide by tan x. So divide this equation by tan y into tan x. म्हणजे हे असं इक्वेशन आहे sec² x tan y dx plus sec² y tan x dy is equal to 0. जे टर्म्स आपल्याला रिमूव्ह करायचे, इथून tan y रिमूव्ह करायचे, we divide by tan x. इथं tan x रिमूव्ह करायचे,
into v divided by tan x. That means tan y into tan x. यांना काय करायचे, डिवाइड करायचे. राईटला डिवाइड केल्यानंतर 0 upon tan y tan x will be 0. So here this tan y get cancelled. Tan y this will get cancelled. Here this is tan x and tan x will get cancelled. So this is या पद्धतीने मिळेल sec square x upon tan x dx plus this is sec square y upon tan y dy is equal to 0. So here with respect to x only, and with respect to y, this is y only. This is function of y only. This is function of x only. So we call this as variable separable form, which is VSF. Once we get VSF, एकदा आपल्याला VSF मिळालं, therefore जनरल सोल्युशन इज गिव्हन बाय. याचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी या इक्वेशनला फक्त इंटिग्रेट करायचे, लाईक दिस. इंटिग्रेशन ऑफ sec square x upon tan x dx plus integration of sec square y tan y dy is equal to, take log c as a constant of integration. Now this integrand in the form, ही दोन्ही इंटिग्रँड या फॉर्म मध्ये f dash of x upon f of x dx. tan x is f, sec square x is f dash, d by dx of tan x is equal to sec square x. म्हणजे डिनॉमिनेटरला f असेल तर न्यूमरेटरला f dash आहे. Here is also denominator is f, numerator is its derivative, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. So in this form f dash upon f, आणि या फॉर्म मध्ये इंटिग्रँड असेल, we write its integration as log of f of x. So therefore what is value of this integration f dash upon f, which is log of f of x means tan x plus this is log of tan y is equal to log of c. Now use here rules of logarithm. Log m plus log n is equal to log of m into n. इथे ॲडिशन असेल तर काय करायचं आहे, त्याचं प्रोडक्ट घ्यायचं m into n. So this will be like this, log of tan x into tan y is equal to log of c. Now take antilog of both sides, that means this, remove this log from both sides. So we get here tan x into tan y is equal to c. This is required solution of given differential equation. See next, how to obtain solution of linear differential equation. हे एक्झाम्पल आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या मेथडने सोडवणार आहे. दिस इज इक्वेशन, गिवन इक्वेशन x dy by dx प्लस y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे ते या फॉर्म मध्ये असतं, dy by dx प्लस py इज इक्वल टू q. p and q आर ओनली x. p आणि q हे ओनली फंक्शन ऑफ x असतात. नाउ हियर dy by dx कोएफिशियंट इज 1. इथे dy by dx चा कोएफिशियंट 1 आहे, इथे dy by dx चा कोएफिशियंट x आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी मेक इट्स कोएफिशियंट 1. याचा कोएफिशियंट 1 करण्यासाठी divide both side by x. So this will be x dy by dx upon x plus y upon x is equal to x square upon x. So here x and x get cancelled. dy by dx plus 1 upon x into y. y upon x we can add, this is 1 upon x. x square upon x म्हणजेच x. So this is py. dy by dx, this is nothing but p and this is q. This p and q हे दोन्ही p आणि q, these are the only function of x. That means this equation, हे इक्वेशन या फॉर्म मध्ये dy by dx plus py is equal to q, यालाच आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. So which is LDE, we call this equation number 1. Now to find general solution, याचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायला लागतो. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे IF इज इक्वल टू e रेज टू p dx. सो हियर p म्हणजे काय, सर हियर p इज 1 अपॉन x
and this is q, which is equal to x. So if is equal to, integrating factor is equal to e raised to integration of p means 1 upon x dx. So integration of 1 upon x is log x, which is equal to x. So this is in if. Use e raised to log a is equal to a. E raised to log a असे असेल तर put its value is equal to a. So e raised to log x is equal to x. So this is integrating factor if, which is equal to x. Therefore general solution of given LDEE is given by, याचं जनरल सोल्युशनचा काय फॉर्म्युला आहे, तर y is equal to if, y into if is equal to integration of q into if dx plus c. Now put values y into if is here x is equal to q. Q means this right hand side, ही उजवी बाजू, x into if is x again, which is into dx plus c, which is equal to x square dx. This is y into x means this is xy is equal to x square dx. So use here, that's integration काढत असताना ही पॉवर फंक्शन वापरा, x raised to n plus 1 upon n plus 1. Here value of n is 2, so which is equal to x raised to 2 plus 1 upon 2 plus 1 plus c. This is xy, and finally we get xy is equal to 2 plus 1 is 3, that is x cube upon 3 plus c. So this is required general solution of given differential equation. See this next linear differential equation. Now see this equation है पहा, dy by dx plus y tan x is equal to cos square x. आता याला कंपेअर करा, dy by dx plus py is equal to q. हे dy by dx है, y coefficient of y is p and this is nothing but q. p आणि q, these are the only function of x. So what we observe, which is, यालाच काय म्हणायचे, which is linear differential equation. आणि एकदा ठरवलं, once we decide this is linear differential equation, we find integrating factor. त्याचं सोल्युशन काढण्यासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. So integrating factor is e raised to integration of p dx, which is equal to integration of p means coefficient of y, this is your tan x dx, which is equal to e raised to integration of tan x is a log of sec x. Remember this formula, integration of tan x is dx is equal to log of sec x. Now e raised to log a is equal to a. So e raised to log, this is a, e raised to log a means log a, that means which is equal to sec x. So this is हे काय आहे, integrating factor. Therefore general solution is given by y into if is equal to integration of q into if dx plus c. So this is y into if is here sec x is equal to q. Q means this right hand side, which is cos square of x into if is a sec x dx plus c. So we simplify this like this, या पद्धतीने simplify करा. Y is equal to sec x is equal to, this is cos square x into sec म्हणजे काय, तर 1 upon cos x dx plus c. This sec x is nothing but 1 upon cos x. आता हे cos square upon cos आहे, 1 cos will get cancelled. So what we get, y into sec x is equal to, इथं cos x राहील, cos x dx plus c. So this is y sec x, integration of cos x is sin x plus c. Remember this formula, integration of cos x dx is equal to sin x plus c. So y sec x is equal to sin x plus c. This is a required solution of given linear differential equation.
See this next example. Let this equation 3x square plus 6xy square dx plus 6x square y plus 4y square dy is equal to 0. आता हे जे एक्झाम्पल आहे ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होत नाही आणि हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पण नाही. दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या मेथडनं सोडवायचं. कसं सोडवायचं पहा. कंपेअर दिस विथ m dx plus n dy is equal to 0. Therefore m is equal to, हे इक्वेशन आहे ते या इक्वेशनला कम्पेअर करा. m dx plus n dy is equal to 0. m म्हणजे काय तर या dx चा कोएफिशियंट दॅट इज 3x स्क्वेअर प्लस 6xy स्क्वेअर आणि n इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ दिस y दॅट इज 6x स्क्वेअर y प्लस 4y स्क्वेअर. नाउ फ्रॉम दिस m डिफरन्शिएट दिस m पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. हे जे m आहे तर m विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचा आणि n विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचा. फ्रॉम दिस m ह्या m पासून डो m बाय डो y आणि ह्या n पासून डो n बाय डो x ही किंमत काढायची. आता डो m बाय डो y ही कशी किंमत काढायची तर डो बाय डो y ऑफ m इज इक्वल टू डो बाय डो y ऑफ दिस 3x स्क्वेअर प्लस 6xy स्क्वेअर. डो बाय डो m ऑफ y म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करत असताना x कॉन्स्टंट ठेवायचं आणि विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करत असताना y कॉन्स्टंट ठेवायचं आणि जे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हचे रूल आहेत तेच वापरायचे. दीज आर टू टर्म्स 3x स्क्वेअर अँड 6x स्क्वेअर. ऑपरेट दिस ऑपरेटर ओव्हर इच डो बाय डो y ऑफ 3x स्क्वेअर प्लस डो बाय डो y of this 6xy square. Now with respect to y, x constant है, 3 constant, x constant, that means this 3x square is constant. With respect to y, this 6 and 6 constant and x ही constant है. So take this constant outside. हे purely constant असल्यामुळं डो बाय डो x of k this will be 0 plus हे ku या फॉर्म मध्ये टेक दिस k outside म्हणजे 6 outside घ्या डो बाय डो y of y square. So this dou by dou y of y square is 2x. So which is equal to 6x into 2y. Dou by dou y of y square is 2y. And 6x into 2y, this is 12xy. This is value of dou m by dou y. Similarly, from this n we find dou n by dou x. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा कीपिंग अदर व्हेरिएबल कॉन्स्टंट म्हणजे y कॉन्स्टंट ठेवा. डो बाय डो एक्स ऑफ दिस 6x स्क्वेअर y प्लस 4y स्क्वेअर. नाउ दिस आर टू टर्म्स 6x स्क्वेअर. सो ऑपरेट ओव्हर ईच टर्म. हे ऑपरेटर प्रत्येकावरती ऑपरेट करा. डो बाय डो एक्स ऑफ 6x स्क्वेअर y प्लस डो बाय डो एक्स ऑफ 4y स्क्वेअर. नाउ विथ रिस्पेक्ट टू x y कॉन्स्टंट है. That means the 6 is constant, y is constant. 4 constant हे संपूर्ण टर्मच कॉन्स्टंट आहे 4y स्क्वेअर. सो 6y इज कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट या ऑपरेटरच्या बाहेर घ्या. 6y डो बाय डो एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस हे प्युअरली कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज 0. नाउ याचा डेरिव्हेटिव्ह लिहा डो बाय डो एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. So this is 6y into 2x. Dou by dou x of x square म्हणजे x square चा डेरिव्हेटिव्ह which is 2x which is equal to 12xy. So this is dou n by dou x. So what is our observation? Therefore this dou m by dou y is equal to dou n by dou x. That means this is 12xy and he पण 12xy. That means both are equal. Therefore given एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि आता हे एक्झॅक्ट असेल तर त्याचं सोल्युशन देअरफॉर जनरल सोल्युशन GS इज गिव्हन बाय या फॉर्म्युल्याने त्याचा जनरल सोल्युशन शोधतात. इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy इज इक्वल टू c. इथे m विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करत असताना y कॉन्स्टंट ठेवायचं आहे
आणि हिअर एक्स फ्री. दॅट मीन्स डू नॉट टेक टर्म्स इन एन. एन मधल्या एक्स नसणाऱ्या टर्म्स घ्यायच्या, त्याला एक्स फ्री असं म्हणतो. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एम. एम मीन्स दिस 3x² 3x² प्लस 6xy dx प्लस एन. आता ही एन ची व्हॅल्यू आहे. ह्या एन मधील एक्स असणारी टर्म घ्यायची नाही, त्याला एक्स फ्री असं म्हटले. म्हणजे 6x² ही टर्म घ्यायची नाही, तर फक्त 4y² ही टर्म घ्यायची. सो दिस इज 4y² dy इज इक्वल टू c. नाउ y कॉन्स्टंट. y constant means here 3 is constant, this y² is constant, 6 is constant. आता या ठिकाणी दोन टर्म्स आहेत, ते इंटिग्रेशन प्रत्येक टर्म वरती आधी ऑपरेट करा. इंटिग्रेशन ऑफ 3x² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 6y² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4y² dy इज इक्वल टू c. याच्यामध्ये y कॉन्स्टंट आहे, इथं पण y constant है. That means already 3 is constant. 3 constant is a take it outside, x² dx plus here 6 is constant. 6 constant आहे, त्यासोबत y म्हणजे y² ही constant आहे, त्यालाही बाहेर घ्या इंटिग्रेशनच्या, x dx plus here 4 is constant. हे 6 y² constant, हे 4 ही constant. Take outside the integration, y² dy is equal to c. Now use this formula, integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. हे x² चे इंटिग्रेशन काढत असताना 3x², इथे x raised to n आहे, इथे n ची व्हॅल्यू 2 आहे, therefore this is x raised to 2 plus 1 upon 2 plus 1 plus 6y² as it x ची पॉवर इथं 1 आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू 1 असेल, म्हणजे 1 plus 1 अपॉन 1 plus 1 प्लस 4 into y² म्हणजे n ची व्हॅल्यू 2 आहे, y raised to 2 plus 1 upon 2 plus 1 is equal to c. So what we get 3, this is x³ upon 3 plus 6y² x² upon 2 plus this is 4y³ upon 3 is equal to c. So here 3 and 3 get cancelled. This is 2, 3 is 6. So this is required solution of given differential equation. See this next similar type of example. Let this differential equation या पद्धतीने लिहा, 2xy plus y² dx plus x² plus 2xy plus sin y dy is equal to 0. आता याला कंपेअर करा. Compare this with m dx plus n dy is equal to 0. M means what? Coefficient. This is value of m, this is value of n. Therefore m is equal to, m म्हणजे काय, dx चा कोएफिशियंट म्हणजे 2xy plus y² आणि n म्हणजे this is x² plus 2xy plus sin y. आता हे m आहे, this m with respect to y आणि n with respect to x partially डिफरन्शिएट करायचे. So we write dou by dou x, dou by dou y of m is equal to dou by dou y. हे dou by dou y याच्या दोन्ही बाजूला ऑपरेट करायचे, dou by dou y of 2xy plus y². आता dou m by dou y म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू y x कॉन्स्टंट ठेवायचं, कीप x कॉन्स्टंट. या ठिकाणी दोन टर्म आहेत, 2xy प्लस y², या प्रत्येकावरती हे ऑपरेट करा, डो बाय डो y ऑफ 2xy प्लस डो बाय डो y ऑफ y². आता विथ रिस्पेक्ट टू y दिस 2 is constant, x is constant, take it outside. So we take it 2x outside operator, डो बाय डो y ऑफ y प्लस हे y² आहे, डो बाय डो y ऑफ y² आणि डो बाय डो y ऑफ y² इज 2y. त्याचप्रमाणे हे डो बाय डो y ऑफ y याचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल. सो दिस विल बी लाईक दिस, 2x into 1 plus 2y. That means this is 2x plus 2y. So this is value of dou m by dou y.
दिस इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हच्या पद्धतीने डिफरन्स करायचे, फक्त विथ रिस्पेक्ट टू वाय एक्सला कॉन्स्टंट म्हणायचं. सिमिलरली दिस एन, नाव दिस एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, डो एन बाय डो एक्स. सो दिस इज डो बाय डो एक्स ऑफ एन लेफ्ट साइड, सिमिलरली राईट साइड डो बाय डो एक्स ऑफ राईट साइड. दोन्ही बाजूचा लेफ्ट आणि राईट एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय. नाव दीज आर थ्री टर्म्स, एक्स स्क्वेअर 2xy आणि साइन वाय. या प्रत्येकावरती हे ऑपरेट करा, विच इज इक्वल टू डो बाय डो एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, डो बाय डो एक्स ऑफ 2xy प्लस डो बाय डो एक्स ऑफ साइन वाय. नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स y constant, with respect to x y constant, that means these 2 and y are constant and this total is constant. So therefore this is dou by dou x of x square प्लस या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू वाय 2 आणि y कॉन्स्टंट आहे, ते बाहेर घ्या ऑपरेटरच्या, डो बाय डो एक्स ऑफ एक्स, आणि हे प्युअरली कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. डो बाय डो एक्स ऑफ k इज इक्वल टू 0. डो बाय डो एक्स ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस this is dou by dou x of x which is 1, that means this is 2y into 1. So we get this is 2x plus 2y आणि ही किंमत आहे dou n by dou x ची. So if you observe, therefore these two values are same, dou n by dou y is equal to dou n by dou x. इथे पण 2x plus 2y, हे पण 2x plus 2y, therefore right left hand side are equal to m by dou y is equal to dou n by dou x. Therefore given exact differential equation, हे दोन्ही सारखे असतील, या दोन्ही व्हॅल्यू सारख्याला तर दिलेल्या इक्वेशनला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणायचंय. therefore its जनरल सोल्युशन GS is given by, याचा हा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy इज इक्वल टू c. हिअर कीप y कॉन्स्टंट, m मध्ये y कॉन्स्टंट आणि n मधील x फ्री, या पद्धतीने सोडवायचे. सो दिस इज इंटिग्रेशन ऑफ m, m मीन्स दिस व्हॅल्यू 2xy प्लस y स्क्वेअर, 2xy प्लस y स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन ऑफ n, दॅट मीन्स दीज आर द टर्म्स कंटेनिंग x, याच्यामध्ये x आहे, हे x असणाऱ्या टर्म्स घ्यायचे नाहीत, फक्त y असणारे टर्म घ्यायचे, विच इज इक्वल टू साइन y dy इज इक्वल टू 0. हिअर यू हॅव टू कीप y कॉन्स्टंट, इथे y कॉन्स्टंट ठेवायचं आहे. नेक्स्ट स्टेप, दिस इज विथ रिस्पेक्ट टू x. नाव दीज आर टू टर्म्स, या दोन टर्म्स आहेत 2xy आणि y स्क्वेअर, या प्रत्येकावरती ऑपरेट करायचं. इंटिग्रेशन ऑफ 2xy dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन y dy इज इक्वल टू c. y कॉन्स्टंट, हे 2 कॉन्स्टंट आहे, शिवाय y कॉन्स्टंट आहे. हिअर y स्क्वेअर इज ऑल्सो कॉन्स्टंट, टेक इट ऑपरेटर आउटसाइड, हे दोन्ही या इंटिग्रल साइनच्या बाहेर घ्या, 2 आउटसाइड y आउटसाइड, इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस y स्क्वेअर आउटसाइड, हे y स्क्वेअर आउटसाइड घेतले तर 1 राहील, इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन y dy इज इक्वल टू c. आता या प्रत्येकाचे इंटिग्रेशन लिहायचे, इंटिग्रेशन ऑफ x, इंटिग्रेशन ऑफ 1 dx आणि इंटिग्रेशन ऑफ साइन y. So this will be 2y, integration of x is x square upon 2 plus this is y square, integration of 1 is x and integration of sin y is minus cos y. This will be minus plus minus minus cos y is equal to c. So here 2 get cancelled, so what we get, x square y plus xy square minus cos y is equal to c. So this is required general solution of given exact differential equation.